मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा. चला बस खाली. हा सांगायचं बाहेर होता. मला तुमच्या बघता सुद्धा इकडे नका. सगळ्यांना आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा विचारतो, आवाज सगळ्यांना येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भारत कोणी विसरू नका. नुसत्या सरकार गोंधळात समाजाचा वापर करू नये. कोण काय सांगताय, कोणाचं काय म्हणणं आहे, ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटलं केलं. काही मराठ्याने विसरू नका. एक दुसरीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला थोडी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आम्हाला उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आम्हाला उपोषण सुरू केलं. आता तुमची काय जबाबदारी? आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, हे कोण आहे याची बायको घरात. बच्चू बाबा आहे. सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण. आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा. सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय. पोलीस बांधव आणि सरकार जिथं पार्किंगची व्यवस्था करल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या नेऊन लावायच्या. मला उपोषणाला बसायचं, त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला नाही आलं पाहिजे. ही जबाबदारी तुमच्यावर. घेतली का जबाबदारी? परत एक सांगतो, पुढे जाळपोळ दगडफेक करायची नाही. जबाबदारी सगळ्यांनी घेतली का? याच्या पुढचा 3रा मुद्दा सांगतो. कुणी राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल, नीट ऐका, तो खोट्या बातम्या पसरील. मुंबईत जायचं, आपल्याला मुंबईत जामच करायची, ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या,
हवेवरच गाड्या लावायच्या असं सांगल आणि त्याचा राजकीय उद्देश सार्थ करून घेईल. कोणाचाही ऐकायचं नाही. जाम कवा करायची होती, आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस. आता सहकार्य केलं म्हणल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं. पुन्हा एकदा सांगतो, सहकार्य नाही केलं सरकारनं, आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली, पुन्हा तुम्हाला येता येत आहे. मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी करोडोच्या संख्येनं मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार. त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा, आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर. शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची. आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय, इकडे येताना तुम्ही गाड्या रोडवर सोडल्या तरी इकडे आलात. इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं, मग ते कितीही लांब असू दे. एकही गाडी रोडवर आता कामा नाही. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची. आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली. आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो. बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठे मांड्या घालून बसले. त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल. सरकारच्या हातात हे परवानगी देणं, सरकारकडे आपण अर्ज केलाय. वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील, अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू. 100% खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं, पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं. तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल. आणि हेच करोडो मराठे मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील. आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी AKGR ची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅझेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचं गॅझेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होत तर मी मुंबई सोडणार नाही, ही मराठ्यांना शब्द देतो. आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याची मान खाली होईन असं एक काही इथले आंदोलक मराठ्याने वागायचं नाही. मोठं आपल्याला आपल्या जातीला करायचंय, मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचंय. एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरी मला तिकडेच गाडी न्यायची, सरकारने सहकार्य नाही केल्यावर मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं. सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचं. दारू कोणी प्यायची नाही,
दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका. माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे. पुन्हा तो शब्द वापरतोय. माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्याला विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांचे मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही. माय बापा हो, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. या समाजाला कुटुंब मानलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी राखराखोळी झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटोळ होऊ द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही. काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर आझाद मैदानाला नसतो तर. आता मी आझाद मैदानाला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला पक्षी तिथं झोपलेला, आम्हाला काय टेन्शन नाही. आणि अशी अवलाद आहे, ज्ञानच होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्यात. 5 रुपयात 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता. बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वेने यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो. त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. हे का बोबारा रे चाल, काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाने आपल्याला 500 किलोमीटर पाठवलंय. समाज मिनिटाला आपली खबर घेतोय. समाजाला असे आहे, लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील. म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा. गोंधळ गडबड नाही. गाड्या हवेवर लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? पुढे आपले बलगोरी पुढे अधिकृत आहेत ना, अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही. तिथे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे, जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान, आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग जिथं जवळ कुठं असेल 5-5 किलोमीटरवर, 10-20 किलोमीटरवर नाही झालं तर 30 किलोमीटर, बस का 20 मिनिट, 2 किलोमीटर फक्त. अरे बाबा साहेब, आणि त्याच्यापेक्षा लांब होतो, जाऊ दे. बरं वाशे हा, अरे वाशे जाऊन झोपा जायचं सकाळी. हो जमा ना, काही जण वाशे झोपा सकाळी निघाले तिकडे रेटून खाल्लं. फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झाले 10ला, मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आडमुठे समजू नये. आपलं काम होतं, सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून, आणि या बादल पठ्याने करून दाखवले मराठ्याच्या पोरांनी. आता त्यांनी सहकार्य केलं. आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे, असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं, पार्किंग साहेब पुढे. पोलिस म्हणले पाहिजे, शाळेला पहिले बाजून घेमत होते तर ते भाकून तिकडे गेला, आणि आता पार्किंग करतो साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आडमुठ्या शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं. त्याच्या काही शेतकऱ्याला काय मी आहे ना.
म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला हॉटेल आलेलं होतं त्यांनी वापस जा. काही आणखी वाशीपाशी जाम येत असं कळालं बोललो. तिकडेच एक कोटी अजून 10-5 लाख रुपये तिकडेच झालं. ज्यांना वापस जा सोडायला आलेले. आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही. मान्य केलं तुमचं ओके. आता फक्त तुम्ही मी सांगितलं मान्य करायचं. मी सांगाय शब्दाच्या पुढे जायचं नाही तर समाजात वाटलं होईल. गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड्या बिनधास्त गावावर लावून द्यायच्या खुशाल पसरायचं तिकडे. आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. माझ्या सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या आम्हाला उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार नसता. मंगळवारपासून आणखीन करोडो मराठीकडे येणारच. आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे. इथे करोडो लोक घेऊन आहोत म्हणजे माझ्यात बोलत नाहीये. मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातात संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरा चाटत नाही. मी याच ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सरळ जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन. पण मराठ्याच्या डोक्यावर गोळ्या टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आज आता सांगणं याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही. आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो, एकाही पोलिसाचा आता फोन आला नाही पाहिजे. कारण मला फोनवर बोलता येत नाही. मी आता उपोषणाला बसणार, तब्येत खराब होणार. म्हणून आज समाज चिंतेत उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लाटोसाळी उपोषणाला बसल्यामुळे. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा देऊ. आपण आपल्या फेटाला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे लक्षात ठेवा. आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा. पण आता मात्र तुम्ही आपण आपल्या पहिल्या काढून ते सांगते तिथे निवडून लावा. तिथून आपण एसट्या निवडून धन्यवाद. जय शिवराय. उपोषण सुरू झालं.